असतं तुम्ही तरुण आहात, आम्हाला कोणा पक्षाशी घेणं नाही, आम्ही फक्त जनतेचं मांडतोय, आम्हाला बी असं म्हणणं आहे. आम्ही जनतेचं का मांडतोय? ती सांगा आम्ही सत्य, अहो हे सत्य नाही तर काय मग? ते सत्य नाही तर काय? रोड ही बघा कोणता? एवढा मोठा रोड मग हे रोडला काय झालं? आभी ही बी मंजूर आणला, ह्याला बी 50 लाख रुपये रोडला आणलाय. काय झालं, हा? ह्याला बी 50 ऐका सर, गरीबाचा रोड हा, हे काय झालं? ही गरीबाचा रोड आहे. इकडं कुणी ध्यान देत नाही ना, कुणी येत नाही. न नाही गेलं की भांडणं करते. तर कसं बोलायचं? निवडून तरी द्या तुमच्या म्हणते. श्रीमंताकडलं पाणी इकडे गरीबाच्या इकडे येते की कसं करायचं? ऐका कसं ऐका, दोन करायचं मिनिटं याला? ऐका. ही निधीतला नाही, ही निधीत आणलाय सर. ऐका, फक्त थोडं काही अडचणी असल्यामुळे ही रस्ता थांबलेला अहो, आहे. मी काय म्हणतोय, तुमच्या श्रीमंताचं पाणी गरीबाच्या घरात येलंय. होय मावशी, गरीबाच्या घरात पाणी सगळं पाणी येतंय, अख्ख्या काही कचरा सगळा हा, येतंय ना? येतंय ना, सगळीकडे हा. येतंय. मग विकास आहे काही? ही विकास काय माहिती म्हणजे आता? गरीबाचं श्रीमंताचं पाणी लोकांच्या घरात घालायचा हा विकास आहे का? विकास नाही सर. ऐका, हे हापशाला आता अहो, आजी बघितलं मी पाणी अभिषेक घेऊन काकणगिरीने सत्तेत नसताना होय बघा असं तरी अंदाज किती वय आहे? 60च्या पुढे गेले पगार भेटते का? भेट 60 वर्षाची भेटते. हो 60. हे हातात काय घेतलंय? हे 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 कळशी आहे का? हा हा हे काय काय आहे कळशी? पाणी का? हा पाणी कशाला घेऊन जात आहे पाणी? वापरायला मला वापरायला? हा आपल्या पणालाच वापरायला पाणी सुटत नाही का मग? साठवाय नाही साठवायला नाही. किती दिवसाला सुटते पाणी? काय नाही 15 दिवसाला 8 रोजाला 8 रोजाला. तुम्ही जे इथून आलात ना चलत हे का इकडून, हो हे 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 फार हे दाखव जरा, हे बाबा हे दाखव. हे पलीकडे हापसा आहे, इकडून हे रोज यावं लागतं पाण्यासाठी. रोज मग नळाला पाणी सुटायला पाहिजे का नाही? आता आपलं कोण ऐकायला बरं, काय झाला काय विकास तुमच्याकडे? काय झालंय? रस्ते झाल्यात, नाल्या झाल्यात, घंटा गाडी येते का घरी असं कचरा हा वेचायला? येते येते. हो हम्म. ते नेले की बरोबर मंडळी, मी तुम्हाला दाखवण्याचं कारण काय, ह्या आजी आहेत, त्या आजींचं वय माझ्या मते 70 आसपास काहीतरी असेल. पलीकडे हापसा आहे. आता ही हापशाची गरज का लागली ते लक्षात तुम्हाला का घ्यावं लागेल, तर पाणी वेळेवर येत नाही, पाणी टायमिंगला भेटत नाही, साठवायला नसतं लोकांकडे, फार गरीब आहेत. किती घरात किती जण राहतात? दोघं तिघं लेख आहेत. फार भयानक परिस्थितीमध्ये हे लोक रेणापूर शहरात, मी एखाद्या दुर्गम भागात नाही बरं का, मी रेणापूर शहरात आहे, तालुका आहे. आपण दुर्गम भागामध्ये बघत असाल तर पाण्याची फार चिंता असते, पाण्याची फार अडचण असते. माझ्या मते काही किलोमीटर अंतरावरती डॅम आहे आणि त्या डॅमवरून पाणी आपल्याकडे यायला पाहिजे, पण आलं नाही. मावशी इथले हो का? काय झालं का? हे कसं येत असं? हां हां हां, तसंच यायचं, जग येतं तसंच यावं लागतं. जग येतील तसं येतं. पाणी कधी येतंय? पाणी येते 15 दिवसाला. बाबाकडे येतो मी. बाबा म्हणले सगळ्या सुविधा कशा होतील. बाबा येऊ का? हां, काय असतंय, हे साठेनगर आहे, आम्ही रस्ते पाहिले बरोबर. एक मला स्पष्ट करा, कुठल्या पक्षाशी संलग्न नाही तुम्ही? काय नाही नाही. रेणापूर आपण इतर तालुक्यापेक्षा बघतोय, हो. इतर तालुक्यापेक्षा त्या प्रमाणामध्ये रेणापूरचा विकास झालाय. 100% त्या परिस्थितीत झालाय. 5 वर्षाची नगरपंचायत होती. 5 वर्षामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं त्याने केलेलं आहे. राहिलेलं आता होईल, किंवा आता नवीन जी येणारी बॉडी आहे ती करेल. मग साठेनगर, डिपॉझिट तर आहेच. साठेनगर मग काय दुर्लक्षित भाग होता काय? दुर्लक्षित जरी नसला आणि असला 5% मधला, आपण 100% मधला 5% विकास हा साठेनगरमध्ये होणं अपेक्षित होतं. होणं अपेक्षित होतं, झाला नाही. त्याच्यातला 3% तर झालाय. 100%तला 3% झालाय. 5%तला 5%तला 3% काय झालाय? रोड झालेत. आम्ही रस्ते बघितले तर रस्तेच नाहीत ना. तेव्हा तिकडे तुमच्या समोरच येतो. हा, तो जो रस्ता आहे तो नगरपंचायतचा नाहीये, तो पलीकडला नाही, हा. ह्याच्या अलीकडला, हो. आपल्या ह्याच्यातला. आणि ह्याचं सुद्धा इस्टिमेट आलेलं आहे. आलंय, हो, पण झाला नाही. झाला नाही. 8 वर्ष झाले आता नगरपंचायत. नाही 8 वर्ष नाही, 5 वर्ष. 5 वर्ष तुमचा काळ होता. 3 वर्ष तुम्ही इनडायरेक्टली प्रशासक होतं. हां, इनडायरेक्टली एका पक्षाशी किंवा सत्तेतल्या पक्षाशी संलग्न असाल, मला तुमच्या भाषेत बिलकुल मी भाजपशी संलग्न आहात. मी भाजपचाच आहेत तुम्ही, बरोबर आणि का? एक सांगतो, भाजपचा इथं नगर अध्यक्ष झाला तरच काहीतरी विकास होईल. काँग्रेसचा होऊन विकास होणार नाही, ही 100% आहे. 100%. कारण सगळी स्कीम भाजपची, म्हणजे वरून येणारे काँग्रेसवाले भाजपकडे जाणार नाहीत. कुठल्या धूर फवारणी यंत्र बघितलं का बाबा? धूर फवारणी यंत्र वर्षातून किती येतं तुमच्या गल्लीत? वर्षातून एकदाही आलेलं नाही, हेही मान्य करतो. आलं नाही? बिलकुल नाही. वर्षातून एकदा बी धूर फवारणी यंत्र कधी आलं नाही. नाही. 5 वर्षात सुद्धा आलं नाही. इकडे 1 वर्षात सोडू नका. धूर फवारणी यंत्र कधी आलं? 5 वर्षात एक बार बी आलं नाही. ह्याने म्हणाले की विकास केला म्हणून.
नाही रस्त्याचे नाल्याचे झाले. विकास म्हणजे काय हे जनतेला विचारा आधी. दुर्पवणी असले म्हणजे विकास होत नाही. दुर्पवणी असं दुर्पवणी म्हणजे- असं म्हणजे विकास होत नाही. विकास होत नाही. वर्षातून एक बार का होईना. घंटागाडी द्या का? पण घंटा नेमकं गाडी विकास म्हणजे कोणत्या बाबतीत? विकास काय असतं? लोकांना स्वच्छ पिण्यासाठी पाणी, 4 दिवसाला 3 दिवसाला हो, हो. लाईट, व्यवस्थित रस्ते लाईट व्यवस्थित आहे आहे का? हे मी जे सांगतो रस्ते हा. हे तुमच्या पाठीमागे म्हणताय. फक्त आपण दूर सोडूयात. हे कचऱ्याचं काय करणार? आता सर घंटा गाडी त्या रोज निघते सर घंटा गाडी. हे तेव्हा ती मावशी काय म्हणाली बघा तेव्हा. कचरा कोण टाकलाय? हो, सर. कचरा कोण टाकलाय? नागरिकांनी टाकला. नागरिकांनी टाकलाय. नागरिकांचं कर्तव्य काय आहे? उचलणं कुणाचं एक काम मिनिट एक मिनिट मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. 3 वर्ष प्रशासकीय होतं. 3 वर्षामध्ये थोडा हलगर्जीपणा झालेला आहे. ज्यावेळेस 5 वर्ष झाला ना हलगर्जीपणा? 3 वर्षात प्रशासकीय 3 वर्ष. प्रशासकीय झालाय. प्रशासकीयाने केलाय. 5 मागल्या 5 वर्षात 5 वर्षामध्ये अभिषेक आखनगिरे ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस पाणी 5-5 दिवसाला 8 दिवसाला बंधारा. रोज दिवसाला घंटा गाडी होती. पण ज्यावेळेस नगराध्यक्ष अभिषेक भाई आखनगिरे नाहीत. मला सांगा, राजकारण करायचं तुम्हाला, नगराध्यक्ष होते, पुढल्या 5 वर्षामध्ये यायचं तुम्हाला, तुमचं फिक्स होतं. मग तुम्ही नागरिकांना वाऱ्यावर का सोडलं? सोडलं नाही भयानी हे सत्य सोडलं नसतं. झालं ना. नाही 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 ऐका. तुमच्या हातात हा माईकच नाही. हा. तुम्ही प्रचार कसा करणार? मग तुम्ही राजकारणात कशाला राहिलात नाही ही चूक बोलणार ना? राजकारण नाही तुमच्या हातात माईकच दिला नाही हे बघा, तर तुम्ही प्रचार काय कसा असतो करणार? मुद्दा? भैया 3 वर्षे सत्तेत नसते. सत्तेत नसताना देखील भयानी करोडो रुपयाचा निधी खिचून आणला एक रेणापूर मिनिट, तालुक्यामध्ये. तुम्ही तरुण आहात. हा. तुमच्या रेणापूरमध्ये हा. एखादी बाहेरची महिला आली किंवा माझी बहीण आली किंवा माझी आई आली, इथं जायचं, ह्याला कुठं जायचं? भरपूर सुविधा आहे सर. कुठं? ऐका, कुठं? प्रशासकीय ऐका प्रशासकीय. थांबा, ह्यांच्याकडनं घेऊ द्या मला मी उत्तर. देतो ह्या ह्यांच्याकडनं घेऊ प्रश्नाचं द्या. उत्तर. हो सर मी देतो तुम्हाला उत्तर. ज्यावेळेस अभिषेक भाई आकनगिरेने एवढे मोठे निधी खिचून आणले संडास बाथरूम साठी, एक इकडे बोधनगरकडे केला, एक बालाजी मंदिरकडे केलं. कुठं चालू आहे? ऐका ना, काही म्हणजे आता काही जातीवादी लोकांनी सर नगराध्यक्षांनी हट गुन्ह्या त्याचे दरवाजे आहेत का सर? हे प्रशासनाचं काम ऐका आहे. सर, तुम्ही 2 टॅक्स मिनिटं भरता ना, टॅक्स भरता ना तुम्ही. 1 मिनिट ऐका. हा. तुमच्या घरामध्ये संडास असताना हा कोणते संडास? संडासची घरातल्या नाही म्हणत मी, सार्वजनिक. सार्वजनिक बोलतो मी तुम्हाला. तुमच्या घरामध्ये संडास असताना तुम्ही ह्या 5 वर्षात किती संडासला बसलात? आम्ही रोजच जातो ना. वैयक्तिक तुमचं नाही, इथलं बघा. हा. तुम्ही रोज सकाळी या, 1000 बाया दिसत्याल, 1000 गडी डबडे घेऊन जाते ज्यावेळेस- संडास असताना. ज्यावेळेस शिस्त म्हणजे असते, हा- ज्यावेळेस शिस्त असते शहराला, लातूरचे का लोक जात नाहीत रस्त्यावरती? कुठे? व्यवस्था आहे म्हणून. त्याचं कारण व्यवस्था आहे म्हणून. लातूरच्या आजूबाजूला अशी सर ग्रामीण मध्ये शहरामध्ये काय फरक आहे का नाही सर? या तुम्हाला शहरातला फरक दाखवतो. तेव्हा काही शहरातला फरक परिस्थिती आहे ती बघा फक्त. नाही, हे आम्ही राजकारणी लोकांशी ते बोलतो, त्यांना विचारता का हे परिस्थिती आहे? एक आम्हाला म्हणणे आहे सर, तुम्ही काय करता माहिती आहे का? मी स्पष्ट बोलतो, लाईव्ह आहे ना तुमचं. कमी आहे. ऐका, हा, या इकडे या. काय म्हणले? या इकडे. हे कामदारी लोक आहेत हा. त्यांच्यापासूनच पूर्ण स्वच्छता होत चालते. बरोबर आहे का? मग विकास त्यांच्यावर झाला का? निरीक्षण आम्हाला विकास झाला का? फक्त पाहिजे. सांगा. वरील त्यांच्यावर जे हकदार जे आहे, जे कोण त्यांच्या खाली काम करणारे, त्यांची फक्त विजन बघितलं पाहिजे. बघितलं पाहिजे. बरोबर आहे का मला नाही? सांगा, पुढल्या मग ती 5 कामं वर्षात- करतील कसे? त्यांना नाही, मला- महिन्याला पगार होत नाही. आता जेवढे माणसाची कामाला होते पहिले, बाबा, मला एक साधा- त्याच्यामधून आपण एक साधा माणसं प्रश्न- कमी झाले. साधा प्रश्न विचारतो तुम्हाला. पुढल्या 5 वर्षामध्ये थांबायचं तर आपण गृहीत धरूयात, तुम्ही आता नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, पुढल्या 5 वर्षामध्ये थांबायचं. तुम्हाला जनतेला वाऱ्यावर सोडून जमते का? नाही जमत. जनतेवर लक्ष ठेवावं लागेल का ठेवावं नाही? लागतं. इथल्या प्रशासनावर लक्ष ठेवावं लागेल का ठेवावं नाही? मग लागतं. तुम्ही का ठेवलं नाही? हे का कचराचे ढिगं मग ते पडले? ठेवायला पाहिजे. ते ठेवायला पाहिजे. कचरा भरावं कुण? हे तेच सांगतो मग ना. ते भरण्यासाठी कामदार कमी आहेत. कामगार कामदाराला पगार भेटत नाही, आता पावसाळ्यात- त्यांचे पोट भरत नाहीत. पावसाळ्यात बरोबर जाता. आहे का? मग कामदार तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही काम कुणाकडून करून घेणार? काय म्हणलात? काय म्हणलात तुम्ही? नाही, ह्याला म्हणलं पगार किती महिन्याची बाकी आहे? हे बघा, कसं असतं, तुम्ही तरुण आहात, आम्हाला कोणा पक्षाशी घेणं नाही, आम्ही फक्त जनतेचं मांडतोय. आम्हाला बी असं म्हणणं आहे सर. आम्ही जनतेचं काम तुम्ही जी सत्य मांडतोय. आहे ती सांगा. आम्ही सत्य, अहो हे सत्य नाही तर काय मग? ऐका की, ते सत्य नाही ही तर काय? दाखवा ना इकडला रोड, ही बघा कोणता? अभिषेक आकनगिरी एवढा मोठा रोड केला. मग हे रोडला काय झालं? आभी ही बी मंजूर आणला, ह्याला बी 50 लाख रुपये या रोडला निधी कसं झालं, हा? आणलाय. ह्याला बी 50 ऐका सर, गरीबाचा रोड हा, आहे. हे काय झालं? ही गरीबाचा रोड आहे. इकडं कुणी ध्यान देत नाही ना, कुणी येत नाही. इकडं लक्ष देत नाही नाही गेलं की भांडणं करते तर कसं बोलायचं? निवडून तुमच्या तरी द्या तुमच्या म्हणते. श्रीमंताकडलं पाणी इकडे गरीबाच्या इकडे येते की कसं करायचं? ऐका कसं ऐका करायचं 2 मिनिटं याला? ऐका. ही
निधी इथला नाही, ही निधी इथं आणलाय सर. ऐका, फक्त थोडं काही अडचणी असल्यामुळे ही रस्ता थांबलेला आहे. मी काय म्हणतोय, तुमच्या श्रीमंताचं पाणी गरीबाच्या घरात येलंय. होय मावशी, गरीबाच्या घरात पाणी सगळं पाणी येतंय, अख्ख्या काही कचरा सगळा हा, येतंय ना? येताना सगळीकडे हा. येतंय. मग विकास आहे काही? ही विकास काय माहिती म्हणजे आता काय? गरीबाचं श्रीमंताचं पाणी लोकांच्या घरात घालायचा हा विकास आहे का? विकास नाही सर. ऐका, हे हापशाला आता अहो, आजी बघितलं मी पाणी अभिषेक घेऊन येतो. आकणगिरेने सत्तेत नसताना 3 वर्षे प्रशासकीय असताना ही रोड मंजूर करून आणला. काय झालं मग? मग दम आहे सर, त्यांनी शब्द दिलेला आहे. ह्या इलेक्शन झाल्या रोड चालू करणार आहे सर. झाल्यावर? नाही सर, त्यांनी आधी बी शब्द दिला, अजून काही खिचून आणण्यासाठी सर त्याला बी काही लागते का नाही सर? निधी खिचून आणायचं, पाठपुरावा करायचा. हा, असे बोलले बोलतेत, जातात. जातेत, सारे निवडून येतेत, करणार कुणीच नाही, करणार कोणीच नाही. कुणीच नाही. हे का अशाला असंच राहतंय. अशाला असंच हा, राहतं. मग आम्ही कसं रोड करायचं? दाखव बाबा, इकडला रोड हा? दाखव. हे रोड दाखव तुला. हे रोड दाखव. आता या रोडचं पाणी तुम्हाला दाखवतो बघा, तिकडे निघाले बघा. हे का बघा, हा, कसं करायचं? ते नाही अहो, नालीचंच पाणी येतं, रोडचं थोडीच पाणी येतं. नालीतून पाणी येते, नालीतूनच पाणी कुठं जातंय? रोडला जाते. हे नाली कुठं जायला पाहिजे? पाणी कुठं जायला पाहिजे? प्रशासकीय हलगर्जीपणा केलाय सर. प्रशासकीय 3 वर्ष पाणी कुठं जायला पाहिजे? नालीमध्ये जायला पाहिजे, पण प्रशासकीय लक्ष दिलं नाही. इकडे पाण्याचा आउट कुठं आहे का तुम्हाला? नालीमध्ये नाले केल्या सर. नाल्यामध्ये कुठं जाते? नाल्याचं पाणी जातंय कुठं? प्रशासकीय लक्ष दिलं पाहिजे का नाही? मग राजकारणामध्ये तुम्ही आज ज्या पद्धतीनं तुमच्या हक्कांनी बोलताय, त्या हक्कांनी जनतेला पण तुम्ही 5 वर्ष सांभाळलं पाहिजे. सांभाळले 5 वर्ष नाही, 8 वर्ष सांभाळले. अभिषेक आकणगिरीने 8 वर्ष हे काय, हे सांभाळले. सांभाळलं ना? अहो, निधी आणलाय खिचून, निधी खिचून आणलेला आहे सर. त्याला काय पाठपुरावा करण्यासाठी काय लागतं का तुमचे नाही मुलं, सर? तुमचे लहान लहान मुलं त्या अंगणवाडीमध्ये जातात. त्या अंगणवाडीची परिस्थिती बघितली? बघितली की सर. कशी आहे परिस्थिती? चांगली आहे? अहो सर, काही निधी खिचून आणायचा म्हणला की काही लोक अडवत आहेत सर इथं. नाही पण झाला का तिथे विकास? तिथला आणले सर. एवढा मोठा अहो, निधी तुम्ही आणलाय. तुम्ही मान्य करायलाच आता तयार नाही समजा, विकास आता झालाय एक म्हणून. उदाहरण सर. हा. ही माझं घर आहे. हे बघा, हे डोकरानं बघा, हे इथून तिथून बघा, हे नाली बघा, हे बघा, ते बघा, पुन्हा पलीकडे बघा, पलीकडे बघितले ना तुम्ही? हा. ते पूर्ण बघितलं का कार्यकर्ते आहात तुम्ही? हा? कार्यकर्ते नाव ना? नाही कार्यकर्ते नाही. हे फक्त आपलं मी प्रचाराचं नाही चालू. प्रचाराच नाही, चुलत्याचा मी कार्यकर्ता आहे. चुलत्याचा चुलता कार्यकर्ता. उभारलेला. हा, माझा चुलता उभारलाय. हे का बघा, ही इथून तिथून बघा, ही टोटल बघा हे का, हे बघा की तुम्ही. ते डुकरं. हा, बघा, हा. हा. नाही, बघा, हे- मी तुमचं बी घेतो, विकास दाखवतो. हे गाडी किती दिवसाला आली असेल बघा. हे गाडी किती दिवसाला आली असेल याचा विचार करा. ह्या कचऱ्याहून जर अंदाज घेतला तर गाडी किती दिवसाला बघा येते? साहेब, कोणतं? ही बघा, हे बघा, हे घाण बघा. बघा ही घाण हे बघा. साफ करावं लागेल ना तुमच्या खाली जाते. घराकडे सगळं जातं पाणी. आणि कचरा पण पाऊस पडला, पाणी आलं का आता नळाला पाणी सुद्धा सगळं माझ्या घरात उतरते. ते बघा ते खाली. तिकडं. मंडळी, मी होतो या रेणापूर नगर पंचायतीचा वार्ड क्रमांक 3 आणि या वार्ड क्रमांक 3च्या माध्यमातून इथल्या वार्ड क्रमांक 3चा विकास तुम्हाला दाखवतोय. सॉरी 4 दुरुस्ती करतोय, 4चा दाखवतोय. ते तुम्हाला पाठीमागं भोंगे दिसत असतील. भोंग्याचा अर्थ असा आहे की प्रचार यंत्रणा फार तापली आहे, प्रचार यंत्रणा फार जोरामध्ये आता ॲक्टिव्ह झाली आहे. पण ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं इथं विकास मात्र ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळाला नाही. इथं ज्या वेळेस ह्या सगळ्या घडामोडी घडत असतात तर आम्ही सामान्य नागरिकांशी बोललोय. आता तर आमच्याशी कार्यकर्ते हुज्जत घालत होते, त्या कार्यकर्त्यांशी विचारले, आम्ही त्यांना थेट प्रश्न विचारलाय, नेमका विकास झालाय तर कुणाचा झालाय.